नमस्कार मित्रांनो. तर मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी शेपूची भाजी बनवणार आहे, तर मी ती आज घेऊन आलो शेपूची भाजी. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आपण कांद्याची पात बनवली, त्याच्यानंतर मेथीची भाजी बनवली. तर आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी. तर शेपूची भाजी खाण्याचं म्हणजे फायदे म्हटलं तर पचनक्रिया सुधारते शेपूच्या भाजीने. त्याच्यानंतर त्वचेचे आजार, हाडे मजबूत होतात. त्याच्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, रक्तशुद्धीकरण. त्यासाठी शेपूची भाजी खावी, खूप छान लागते. बारीक बारीक करून घ्यायची आहे आपल्याला. आणि शेपूच्या भाजीमध्ये म्हटलं ना तर विटामिन्स ए, विटामिन सी, त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात मिनरल्स असतात. त्याच्यानंतर फायबर असतो. त्याच्यामुळं आणि आता भाजी पण खूप स्वस्त झाले. तर पटापट मार्केटमध्ये जा, भाजी घेऊन या आणि तुमच्या आईला, तुमच्या बहिणीला, तुमच्या बायकोला बनवायला सांगा घरामध्ये शेपूची भाजी. आणि शेपूची भाजीचा वास थोडा अलग येतो, म्हणजे थोडासा डिफरंट येतो जसं म्हणजे बाकीच्या भाज्यांपैकी. तर असं नाही की कडू आहे भाजी. जर तुम्ही मुगाच्या डाळीमध्ये बनवत असाल तर तिला खूप अशी चवदार बनते भाजी. तुम्ही एकदा खाल्लीत तर बघा, सारखे सारखे खाल. काही नाही आवडत. आणि का आवडत नाही त्याचं कारण म्हणजे त्याचा वास येतो, असा उग्रच वास येतो भाजीचा. पण ठीक आहे, एवढी पण काय वाईट नाही लागत, छानच लागते. हे बघा, हे असे बारीक बारीक कट करून घेतले की असे तिला बारीक करून घ्यायची आहे. तर आपल्याला भाजी बनवताना आपल्याला लागणार आहे ही आपण बारीक करून घेतलेली आणि धुवून घेतलेली भाजी आहे शेपूची. त्याच्यानंतर हे आहे 1 वाटी मुगाची डाळ, ती भिजत ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हे आहे कांदा, लसूण घेतला आहे. आपण जिरे टाकणार आहोत आणि काय हळद टाकणार आहोत आणि आपल्याला मीठ लागणार आहे चवीनुसार. तर एवढे आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. त्याच्यानंतर आपण आता बनवायला घेऊया. तर आता आपण 1 चमचा तेल घालणार आहोत. थोडस गरम करून द्यायचं आहे तेल. थोडीशी फास्ट करूया आपण गॅस. तेल गरम झाला की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे जिरं. थोडंसं तडतडून द्यायचं आहे. जिरं सब तडतडलं की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण आणि हळद, कांदा. लालसा कलर येत नाही ना तोपर्यंत मस्त की आपल्याला त्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे हळद. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे शेपू. आता शेपू पण एकदम मस्त मिक्स करून घ्यायचं कांद्यामध्ये. घातली होती आपण जी मुगाची डाळ आहे ती वरतून टाकायची आहे. मुगाची डाळ टाकली तर चव छान लागते, म्हणजे चव जी उग्रच लागते ती चव उग्रच लागणार नाही. मुगाच्या डाळीने तिला छान अशी चव येते. मस्त अशी मिक्स करून घ्यायचे मुगाची डाळ आणि शेपू. शिजवण्यासाठी 5 ते 10 मिनिटं ठेवायचे आपल्याला.
तर आपलं आता जेवण रेडी आहे. ही भाकरी आहे, शेपूची भाजी बघा किती छानदार कलर आलाय तिला, कशी दिसते. आणि हे आहे आपलं वरण. तर मस्त भाकरीसोबत छान भाजी लागते. तर तुम्ही पण घरामध्ये बनवा आणि छान लागते भाकरीसोबत.